सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 में आप सभी का स्वागत है। जलगांव जिले के तहसील पचौरा के पिंपल गांव, हरेश्वर थाना क्षेत्र अंतर्गत लोहारी गांव में कुछ महिला स्वयं सहायता समूहों, बचत गट की ओर से परियोजना अधिकारियों की उपस्थिति में मासिक बैठक का आयोजन किया गया। यहां कुछ महिलाओं का आपस में विवाद हो गया और मामला पुलिस में दर्ज कराया गया। सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 पाचोरा। गेल्या 9 महिन्यापासून तिला जे मिळत असलेलं मानधन त्या अधिकाऱ्यांनी तिच्यावर दाव ठेवून तिचं मिळणारं मानधन 48,000चं मानधन तिला आजपर्यंत देण्यात आलेलं नाही। तिने प्रत्येक ठिकाणी पाठपुरावा केलाय। तिने आमदारापासून मंत्र्यांपर्यंत आणि प्रकल्प अधिकाऱ्यापासून तर सीओ पर्यंत ती पोहोचून गेलेली आहे। पण हे सगळं करत असताना तिच्या माध्यमातून सगळ्या प्रकरणाची चौकशी लागेल आणि भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस येतील या हेतूने तिला मीटिंगच्या ठिकाणी बोलवण्यात आलं। तिच्याबरोबर तिच्या गावच्या सुद्धा महिला होत्या, पण काही ठराविक महिलांना हाताशी घेऊन तिला शिवीगाळ करून तिच्यावरच अट्रॉसिटीचा गुन्हा यांनी दाखल केलेला आहे। मी निषेध करते या सरकारचा, ज्यांनी फक्त लाडकी बहीण योजना इथे फक्त जाहिरातीने आणलेली आहे आणि ही जी लाडकी बहीण आहे तर हिच्या भावाने न्याय दिला पाहिजे। तिचा भाऊ म्हणजे इथला आमदार आहे आणि त्या आमदाराने न्याय देणं हे त्यांचं कर्तव्य आहे। पण या बहिणीला गेल्या 9 महिन्यापासून ती सगळ्यांकडे फिरत असताना तिच्यावर अन्याय होतोय आणि तिला न्याय मिळत नाहीये। आता अट्रॉसिटीज होत असताना या सगळ्या महिला तिच्या बरोबर होत्या। एकही म्हणते, सगळ्या जणी म्हणतात की कुठले जातीवाचक अर्वाच्य बोलण्यात आलेलं नाही, पण कर्मचारी आणि प्रशासन अशा ठराविक महिलांना हाताशी घेऊन ज्या महिला प्रामाणिकपणे मेहनतीने काम करतायत आणि त्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी मांडणं करतायत त्यांच्यावरच अट्रॉसिटीचे गुन्हे दाबून महिलांचं तोंड बंद करण्याचं काम हे प्रशासन आणि शासन करत आहे। मी या शासनाचा आणि प्रशासनाचा निषेध करते।